सुस्वागतम सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं आज एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी बनवणार आहे भट्टाची लापसी. अगदी गावी जशी भट्टामध्ये मिळते तशी लापशी. मी 1 कप बारीक लापसी घेतली आहे. तर लापसी आपण बनवणार आहोत कुकरमध्ये. कुकर तापला आहे, त्यामध्ये मी घालणार आहे 1 चम्मच तूप. तूप छान विरघळलं की घालूया काजू आणि बदाम. काजू बदाम छान परतवून घेऊया. काजू बदाम छान भाजले की त्यात घालूया लापसी आणि लापसी व्यवस्थित परतवून घेऊया. लापसी व्यवस्थित भाजून घेऊया. लापसी छान भाजली आहे. तर आता घालूया पाणी. पाणी मी हलकंसं गरम करून घेतलं होतं. तर लापसी 1 वाटी होती, तर मी 4 वाटी पाणी घातलं आहे. आता घालूया गूळ. तर लापसी 1 वाटी होती, तर गूळ पण मी 1 वाटी घेतला आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लापसीला छान उकळी आली आहे. तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळलं आहे. आता घालूया खोबरं. खोबरं घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आता घालूया वेलची पूड. लापसीला छान उकळी आली आहे. वेलचीचा सुद्धा सुवास खूप छान येत आहे. लापसी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लापसीचे गट्टे असतील तर ते मोडून घेऊया. आता कुकरचं ढाकण लावून 2 शिट्टी काढून घेऊया. कुकर आता थंड झाला आहे, तो ओपन करून घेऊया. वाव, लापसी खूप छान शिजली आहे. ती खूप सुंदर दिसत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता लापसी किती सुरेख दिसत आहे. लापसी सर्व करूया. वरून काजू बदाम घालूया आणि छान असं ओलं खोबरं घालूया. वाव, लापसी किती सुंदर दिसत आहे. तर या खायला गावात बनते तशी भट्टाची लापसी खूप छान झटपट बनते. तुम्ही बनवा आणि खा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.